नमस्कार, मी मानसी. महाराष्ट्र जनशक्ती चॅनलमध्ये आपलं स्वागत. सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. महाडमध्ये तुफान राडा, जाबरे यांच्यावर हल्ला, वाहनांची तोडफोड, रिव्हॉल्व्हर दाखवून धमकी दिल्याचा गोगावले यांचा गंभीर आरोप. रत्नागिरीत नवरदेवाचा अनोखा आदर्श, लग्नापूर्वीच मतदान करून लोकशाहीला सलाम. रत्नागिरीत मतदानाचा उत्स्फूर्त प्रतिसाद, मतदान केंद्रांवर नागरिकांची झुंबड. आता पाहूयात सविस्तर वृत्त. रायगडमधून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येते. महाड शहर सध्या राजकीय संघर्षाने ढवळून निघालंय. शिंदे गट, शिवसेनेचे नेते विकास गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुशांत जाबरे यांच्या समर्थकांमध्ये तुफान राडा झाला. या घटनेमुळे संपूर्ण महाड शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. प्राप्त माहितीनुसार महाडमधील नवे नगर परिसरात दंगल उसळली. या राड्यामध्ये सुशांत जाबरे यांच्या वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. केवळ इतकंच नाही तर सुशांत जाबरे यांना आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकालाही गोगावले समर्थकांनी निर्दयीपणे मारहाण केल्याचं प्रत्यक्षदर्शी सांगितलं. या घटनेनंतर शिंदे गट, शिवसेनेचे नेते विकास गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला रिव्हॉल्व्हर दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप केला. या ठिकाणी प्रयत्न करत होतो आणि प्रयत्न करत असताना काही अज्ञातांनी 3 गाड्या घेऊन येऊन कुठनं आले काय मला कल्पना नाही, परंतु मी माझ्या कार्यालयाकडे जात असताना पक्षाच्या त्यावेळेला फॉर्च्युनर एक वाईट आहे, 2 कुठल्या गाड्या इनोवा आहेत वाटतं, त्यातनं काही हॉकी स्टिक, स्टंप आणि ही रिव्हॉल्वर माझ्यावरती जी उभारण्यात आली, ती रिव्हॉल्वर विकास गोगावलेवरती कशासाठी उभारण्यात आली? खासदार सुनील तटकरेच्या दम आहे तर त्यांनी मर्दासारखं येऊन समोर लढावं. पाटणे असे बाहेर बगल बच्चे पाठवायचे नाही. त्याला माहिती नाही तटकरेला अजून की भरत शेठची अवलाद आहे आणि भरत शेठची अवलाद ही आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय बाळासाहेबांचा एक मावळा म्हणून या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये आम्ही काम करतोय. आणि काम करत असताना राज्याचे गृहमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांना मी विनंती करतोय की एखाद्या जर का मंत्र्याचाच मुलगा जर का सुरक्षित नसेल तर या महाराष्ट्रामध्ये बाकीची जनता जनार्दन काय सुरक्षित असेल याचा आपण कुठेतरी या ठिकाणी विचार करावा. आज ही रिव्हॉल्वर जर्मन मेडची का कुठल्या मला माहिती नाही, परंतु ही रिव्हॉल्वर या ठिकाणी माझ्यावरती उभारण्यात आली आणि कदाचित जर का माझा जीव गेला असता तर त्याला जबाबदार कोण हे मला महाराष्ट्र शासनाने सांगावं. मी आत्ताच माननीय मंत्री भरत गोगावले यांना कळवलेलं आहे. आमच्या जिल्ह्यातले सर्व आमदार, राज्याचे गृहमंत्री आदरणीय योगेशदादा कदम यांनी देखील याची कल्पना दिली आहे. तुम्ही सर्व प्रतिनिधीच्या वाहिनीने ज्या पद्धतीने इथं आलात त्याबद्दल तुमचेही देखील धन्यवाद करतो की आपण थोडक्यामध्ये काही गोष्टी घडल्या ते आपण बघितलं आणि आत्ताही तुम्ही जाऊ शकता. 4 गाड्या तिथं उभ्या आहेत. मी पोलिसांना सांगितलं या गाड्या जप्त करेन, गाड्या कुठल्या आहेत ह्याची सखोल चौकशी व्हायला पाहिजेत आणि कुठली लोक ही रिव्हॉल्वर घेऊन आले त्याचा मला या ठिकाणी पाहिजे आणि मला जो जीवात मारण्याचा या ठिकाणी प्रसंग ज्या वेळेला करण्यात आला त्याच्यावरती काय आपण गुन्हा दाखल करणार. आणि आज महाडची जनतानी ठरवलेलं आहे की हा विजय हा शिवसेनेचा आणि म्हणून आज रडीचा डाव या ठिकाणी सुरू आहे. कुठंतरी विकास गोगावलेला अडकवायचं, कुठंतरी माझ्या सर्व नगरसेवकांना अडकवायचं आणि त्याच्याकरता आज ही आलेली बाहेरून माणसं आज आमच्यावरती हल्ला करत होते. त्याच्याबद्दल ह्या रिव्हॉल्वर मी आता पोलीस इथं असतील का, कोण कोण आहेत का पोलीस कोण आहेत का? आता तरी या पुढे जरा आहे का इथं कोण? हो तडवी साहेब, पोलीस अधिकारी कोण आहेत का इथं? इलेक्शन काउंटिंगच्या तिथं पोलीस अधिकारी होते ते आहेत का इथं? ही रिव्हॉल्वर साहेब ही रिव्हॉल्वर माझ्या व माझ्या कार्यकर्त्यांवरती उभारण्यात आली. माझ्या एका कार्यकर्त्यांनी त्याच्यावरती फायरिंग रिव्हॉल्वर आपण आपल्या ताब्यात घ्यावी. या सर्व प्रकरणावर स्नेहल जगताप यांनी देखील प्रसार माध्यमांजवळ तीव्र नाराजी व्यक्त केली. या ठिकाणी आज नगरपालिकेच्या निवडणुकीचं महत्त्वाचं असं मतदान या ठिकाणी पार पडत आहे. आज काही ठराविक मंडळी या ठिकाणी येऊन नागरिकांना घाबरवण्याचा प्रकार महाडमध्ये पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळतो आहे. कुठेतरी कोणीतरी या ठिकाणी आल्यानंतर आमचे जे काही पक्षाचे सहकारी आहेत सुशांत जाबरे याला चुकीच्या पद्धतीनं वेळखा घालत 50 ते 60 जणांनी या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर त्याच्याबरोबर असणाऱ्या लोकांना सुद्धा त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली. इथे बाजूलाच
जर का आपण पाहिलं तर त्या ठिकाणी त्याच्या सगळ्या गाड्या आहेत त्यात देखील तिथे फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्याबरोबर असणाऱ्या बॉडीगार्डची जी आर्म्ड त्या ठिकाणी वेपन आहे, त्याचा जो रिव्हॉल्वर आहे, ती सुद्धा हिसकावण्याचा प्रयत्न संबंधित इथले जे काही स्थानिक नेते आहेत त्यांच्या माध्यमातून झालेला आहे. हा निंदनीय प्रकार आहे. कुठेतरी आपण स्वतःच या सगळ्या गोष्टी घडवून आणायच्या, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण करायचं आणि असं काही जणू काही भासवायचं की हे सगळं काही माझ्यावरती करण्यात आलेलं आहे. स्वतःला इतकं महत्व खरं तर त्यांनी देणं मला असं वाटतं योग्य नाही. पण आजचा लोकशाहीचा महत्वाचा अधिकार बजावत असताना नागरिकांमध्ये कुठेतरी संभ्रम निर्माण झालं पाहिजे या हेतूनं आज महाडमध्ये अशा प्रकारचं आपल्याला भीतीचं वातावरण पाहायला मिळतं आहे. मला नागरिकांना आवाहन या निमित्ताने करायचं आहे की चुकीच्या कुठल्याही पद्धतीला या ठिकाणी तुम्ही भुळी पडू नका. या सगळ्या गोष्टी ते करू पाहत आहेत कारण त्यांच्या पायाखालची वाळू ही सरकत आलेली आहे. आगामी महाड नगरपालिका निवडणूक ही युतीच्या माध्यमातून निश्चितपणाने आम्ही जिंकू, पण त्याचबरोबर या सर्व नागरिकांच्या पाठीशी संपूर्ण खंबीरपणे स्नेहल जगताप, त्याचबरोबर आदरणीय तटकरे साहेब, आदरणीय प्रवीण भाऊ हे निश्चितपणाने आहेत, हे आवर्जून मी या निमित्ताने सांगतो. महाडमधील मारहाण संदर्भात पत्रकारांनी SP आंचल दलाल यांना प्रश्न विचारले असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. काहीतरी बोला, आजच्या घटनेवर काहीतरी बोला, कारण हा मतदारसंघ सगळा झाले ना, मला माहित नाहीये फोन काय झाला होता. आपण प्लेन घेऊया, प्लेन व्हिजिट केली करता सुरुवात करते ना, व्हिजिट सुरू होण्यापूर्वी कसं वाईट देणार मी. तुम्हाला जे घ्यायचं ते तुम्ही घेतलेलं आहे. मॅडम सकाळपासून तपास कसा केला जाईल तेवढं बोला. आता काय मी एकदा बघू ना काय आहे, visit सुरूच होतीये. ते सांगितलं नाही, सकाळपासून नाही मतदारसंघावर वातावरण टेम्प होतं. Already. मला काय सांगतेच आहे ते. महाडमधील मारहाण संदर्भात आमदार प्रवीण दरेकर यांनी प्रसार माध्यमांसमोर येऊन या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आज महाड नगरपालिका निवडणूक चालू असताना जाबरे नावाच्या कार्यकर्त्यावर भ्याड हल्ला त्या ठिकाणी झाला आणि संपूर्ण महाडचं वातावरण निवडणुकीच्या दिवशी तंग आहे. मी या निमित्तानं आवाहन करतो की मी या जाहीर सभांमधनं जे आवाहन केलं की महाड शहराला दंडेलशाहीपासून, दहशतीपासून वाचवायचं असेल तर सुसंस्कृत विचाराची लोक निवडून आली पाहिजेत. हे या ठिकाणी निवडणूक संपण्याआधीच माझं वक्तव्य खरं ठरलं. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा वैचारिक महाड आहे, सुसंस्कृत वारसा असलेलं शहर आहे, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पवित्र वारसा आहे आणि अशा प्रकारची दंडेलशाही, गुंडगिरी ही महाड शहराच्या वैचारिक वारशाला शोभणारी नाही. आणि म्हणून माझी या ठिकाणी विनंती आहे की आता निवडणुकीत उरलेल्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी ही दंडेलशाही मोडून काढण्याचं काम महाड शहरातले व्यापारी, सुसंस्कृत नागरिक आणि मतदारांनी करण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी अशा प्रकारच्या दहशतवादीला घाबरणार नाही. या ठिकाणी लोकशाहीचा आज मतदानाचा उत्सव आहे. या उत्सवाच्या माध्यमातून या ठिकाणी महाड शहरातील जनता या ठिकाणी दंडेलशाही मोडून काढून भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांनाच निवडून देईल अशा प्रकारचा विश्वास मला या प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर व्यक्त करावासा वाटतो. महाडमधील मारहाण संदर्भात माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त करत विकास गोगावले यांच्यावर टीका केली आहे. काय सांगाल, महाडमध्ये जो प्रकार झालेला आहे, ज्या पद्धतीनं वातावरण तापलेलं आहे, शिंदे शिवसेना आणि कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रवादीचा संघर्ष पाहायला मिळाला, काय आपली प्रतिक्रिया आहे? विकास गोगावले आणि त्याच्या टोळीने जो आज भ्याड हल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकार्यांवर केला, गाड्यांची मोडतोड त्यांनी केली, गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असलेला हा माणूस हा गेले 10-12 वर्ष जणू काय आम्हीच महाडचे मालक, आम्हीच तिथले राजे अशा प्रकारे त्या ठिकाणी त्याची वर्तवणूक आहे. आणि त्याचाच भाग म्हणून ज्यावेळेस त्यांना लक्षात आलं की महाडची जनता ही त्यांना या निवडणुकीच्या माध्यमातून टोक दाखवणार आहे, हे जेव्हा लक्षात आलं, मग ते मूळ रूपावर ते त्या दिवशी म्हटले कुठेतरी ही बाजू बघितली, आमची ही बाजू बघितली नाही. आज ही बाजू पण त्यांनी जी आहे ही आज त्यांच्या कृतीतनं गुन्हेगारी पार्श्वभूमीची आहे, जे ते त्या दिवशी बोलले हे त्यांनी आज दाखवून दिलं.
उपाध्यक्षाला मारहाण झालेली आहे, गाड्यांची तोडफोड झालेली आहे. वरिष्ठ पातळीवर काय भूमिका घेतली जाईल? पोलीस प्रशासनाला काय आव्हान आहे? मी पोलीस प्रशासनाला विनंती करेन, त्याचबरोबर निवडणूक आयोगाला विनंती करेन, अशा ह्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसाला त्याचं योग्य पद्धतीने त्याची जे काय ठिकाण आहे हे पोलीस यंत्रणेने त्याला त्या ठिकाणी न्यावं आणि महाडला भयमुक्त दहशतमुक्त करावं एवढीच विनंती मी प्रशासनाला करतो. पनवेल मधून एक अत्यंत धक्कादायक बातमी, जिथे मतदार यादीतील एका मोठ्या घोळाने सर्वांनाच बुचकळ्यात पडलंय. पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 2 मधील मतदार यादीत एका वडिलांच्या नावाखाली तब्बल 268 मुलांची नोंद असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. शेकापचे माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी हा संपूर्ण घोळ समोर आणला असून त्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे याची तक्रार केली आहे. म्हात्रे यांच्या माहितीनुसार या 268 नावांपैकी बहुसंख्य नावे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील तरुणांची आहेत. हे सर्व तरुण पनवेलमध्ये राहत नसतानाही त्यांची नावं एकाच पत्त्यावर नोंदवण्यात आल्याने मोठा गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त होतोय. पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 2 यादी नंबर 51 तोंडरे इथे एकाच वडिलांच्या नावाने 268 मतदान आलेले आहेत आणि ते एकच पत्त्यावर आहेत. विशेष म्हणजे ती पाहणी केली असता मी जी मतदार यादी आपण पाहत असाल ही महानगरपालिकेकडनं मी विकत घेतली का जेणेकरून रेकॉर्डवर असावा म्हणून. या यादीमध्ये आम्ही ज्यावेळी तपासणी आणि पाहणी आणि आमचे सर्व कार्यकर्ते कामाला लागले आणि ते तपासायला लागले का आपल्या गावामध्ये बोगस मतदान झाले का, दुबारा मतदान झालेत का, किंवा मयत मतदान किती आहेत, हे सर्व ज्यावेळी सर्व माझे कार्यकर्ते सर्व लोकप्रतिनिधी हे सर्व पाहणी करायला घेतली त्यामध्ये असं शॉक आढळून आला आम्हाला का एका घरामध्ये 268 मतदान, त्याच्या व्यतिरिक्त जास्तही आहेत मतदान आणि एकच वडिलांच्या नावाने आणि विशेष म्हणजे एकच सिरियल मध्ये. असंही नाही पुढे मागे झाले असंही नाही, म्हणजे असं पूर्ण ठरवून ही बोगस मतदान केलेले आहेत. असे शॉक आमच्यासारख्या माझ्यासारखा एक माझे नगरसेवक म्हणून जो काम करतो एवढा वर्षानुवर्ष, तर मला सुद्धा आश्चर्यचकित वाटलं की एवढी बोगस मतदान माझ्या मतदार यादीमध्ये जोडलेले आहेत. मग त्याच्यानंतर मी पाहणी केली दुसऱ्या याद्या आम्ही, तर ते तशी यादी नंबर 47 यादी नंबर 48 म्हणजे पाले देवीचा पाडा इथे तर आणखी वेगळं शॉक लागलं आम्हाला का तिथे तर असं आहे का पनवेल महानगरपालिकेच्या मतदार यादीमध्ये कल्याणपूर्व मतदार यादीमधली मतदार याच्यामध्ये टाकलेले आहेत. पुन्हा उरण मतदारसंघ विधानसभेची मतदान 48 मध्ये टाकलेले आहेत. तसंच पाहिलं तर पेन मतदारसंघ विधानसभेची मतदार पुन्हा 47 मध्ये टाकलेले आहेत. तसेच आणखी एक शॉक लागलं का पडगे गावात, ज्या पडगे गावामध्ये लक्ष्मी आरेस कैलास निवास हे बिलकुल नाही आहेत. हे तुम्हाला दाखवतो मी त्याच्यानंतर का ह्या बिल्डिंग्स पण नाही आहेत तिथे, त्याच्यामध्ये सुद्धा ही मतदार यादीमध्ये ही नावं टाकलेली आलेली आहेत. या बाबतीत आपण काही निवडणूक अधिकाऱ्यांना काही तक्रार केली? हो नक्कीच. मी याआधी निवडणूक अधिकारी, तहसीलदार, महानगरपालिकेचे आयुक्त यांना पत्रव्यवहार केलेले आहेत आणि जे निवडणूक अधिकारी दिनेश वाघमारे यांच्याकडे सुद्धा ईमेलद्वारे मी स्वतः कंप्लीट केलेले आहे. पुन्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी जे आदेश दिलेले जातात का तुम्ही वैयक्तिक अर्ज जे फॉर्म ए आणि फॉर्म बी हे भरून द्यावे, ते सुद्धा अर्ज मी दिलेले आहेत. आता पाहूया निवडणूक अधिकारी याच्यावर काय ऍक्शन घेतात ते. रत्नागिरी जिल्ह्यात आज राजकीय घडामोडींनी वेग घेतलाय. जिल्ह्यातील 4 नगर परिषद आणि 3 नगर पंचायतींसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. राजापूर, रत्नागिरी, चिपळूण आणि खेड या नगर परिषदांसाठी तर देवरुख, गुहागर आणि लांजा या नगर पंचायतींसाठी मतदान होत आहे. एकूण 7 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 200 मतदान केंद्रांवर मतदान सुरू आहे. या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी 43 तर नगरसेवकांच्या 151 जागांसाठी 453 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्याच्या राजकारणातील अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. यामध्ये उद्योग मंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार किरण सामंत, शेखर निकम आणि भास्कर जाधव यांचा समावेश आहे.
खेड, राजापूर आणि देवरुख मध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगलाय, तर रत्नागिरी आणि चिपळूण मध्ये महाविकास आघाडीत मोठी बिघाड झाल्याचं चित्र दिसतंय. चिपळूण मध्ये तर महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढतायत. याशिवाय लांजात भाजपमध्ये बंडखोरी दिसून येत आहे, तर रत्नागिरी आणि गुहागर मध्ये महायुतीमध्येही फाटाफूट झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदारांचा उत्साह शिगेला पोहोचलाय. याच उत्साहाचं एक अनोखं आणि प्रेरणादायी उदाहरण रत्नागिरीतूनच समोर आलंय. राहुल शिवलकर नावाच्या एका नवरदेवाने आपल्या लग्नापूर्वी थेट मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. हा प्रसंग सकाळी रत्नागिरी शहरातील एका मतदान केंद्रावर घडला. राहुल शिवलकर हे लग्न मंडपात जाण्यापूर्वी त्यांनी कोणताही विचार न करता लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या कृतीने मतदान केंद्रावरील उपस्थित नागरिक आणि कर्मचारीही अवाक झाले. सर्वांनी त्यांच्या या जबाबदार वर्तनाचं कौतुक केलंय. रत्नागिरी नगर परिषदेसाठी तब्बल 9 वर्षानंतर आज सार्वत्रिक निवडणूक होत असून मतदारांनी याला प्रचंड उत्साहात प्रतिसाद दिलाय. सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होताच रत्नागिरीतील सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्याचं चित्र दिसलं. देसाई हायस्कूल येथील सखी मतदान केंद्रावर तर महिला मतदारांचा लक्षणीय सहभाग दिसून आलाय. वयोवृद्ध नागरिक, तरुण तरुणी आणि महिला असे सर्वच जण लोकशाहीच्या या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 9 वर्षानंतर मिळालेल्या या संधीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी आपला प्रतिनिधी निवडण्याची ओढ मतदारांमध्ये स्पष्ट दिसत होती. या निवडणुकीच्या माध्यमातून रत्नागिरी शहराच्या विकासाचा पुढील मार्ग निश्चित होणार असल्याने नागरिक अत्यंत जागरूकतेने मतदान करत होते. स्थानिक समस्या आणि विकास कामांसाठी योग्य प्रतिनिधी निवडण्याची ही महत्त्वपूर्ण संधी असल्याने मतदारांमध्ये विशेष उत्साह होता. वेळ झाली आजच्या बुलेटिन मध्ये इथेच थांबायची. धन्यवाद.